हॅलो, कशी आहात? मस्त ना? मस्त रहा, मजेत रहा. आणि सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे माघी गणेश जयंती. तुम्हा सर्वांना माघी गणेश जयंतीच्या खूप शुभेच्छा. तर म्हटलं मस्त असं पहिले स्वच्छ घर करून घेते, किचन वटा वगैरे मस्त असं स्वच्छ करून घेतला. हे सगळं झाल्यावर मला करायची होती देवपूजा आणि मग म्हटलं सगळं स्वच्छ करून घेते. मग म्हटलं देवपूजा वगैरे सगळं असं करून घेते. तर इथे बघा, आता मी गॅलरी साफ करायला घेतली आहे. गॅलरी तर मी रोजच झाडू वगैरे मारून घेत असते. पाणी टाकून मस्त वॉश पण करून घेते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघते तर काय धूळ परत जिथं आहे तिथं तेवढीच असते. तर बघा अशी मी साफ करून घेतली आहे. ग्रिल पण वगैरे सगळं त्याच्यावरून धूळ वगैरे सगळं काढलंय. आणि इथे मी गादी टाकली होती. मस्त ऊन पडलं होतं तर म्हटलं कडक उन्हात मस्त असं गादी टाकून घ्यावी. तर त्याला पण जरा शेक भेट गादीला. आणि मग नंतरला मी आपली परत साफसफाईला लागले. तर बघा इथे आता मी पटकन असं झाडू वगैरे मारून घेते. तर म्हटलं पहिले त्या दारासमोरचं झाडू वगैरे मारून घेते, कारण की आमच्या इथं कचरावाली येते, ती येते 8 नंतरला येते. मग जर मी रांगोळी वगैरे काढली ना तर एकदा तर तिने असं पुसून काढून टाकली होती. तिला असं वाटलं की अधोघरची एक आहे. तर मग मी म्हटलं ती गेल्याच्या नंतरलाच मी माझा दरवाजा वगैरे जो काय तो मी साफ करून घेईल. मग ती गेल्याच्या नंतरला मी सगळं असं साफ करून घेतलं. आणि बघा आता मी सगळं झाडू वगैरे मारून घेते. आणि मग बेडरूममध्ये आले. बेडरूममध्ये पण झाडू वगैरे मारून घेतला. आणि तिथेही तेवढंच धूळ वगैरे असते. त्यानंतरला मी अशी मस्त आता फ्रेश झाली आहे आणि मस्त अशी साडी वेअर केली आहे. आणि इथे बघा मी आता हळदीचं आता लेपन करणार आहे. जो आपला दारावरचा ओटा आहे त्यावर मी अशी मस्त हळदमध्ये मी टाकलं आहे गंगाजल आणि गोमूत्र. हे मी मिक्स केलं आहे आणि पाणी टाकलं आहे. आणि हे मी दर गुरुवारी सोमवारी या दिवशी मी टाकत असते. पण आज आहे माघे गणेश चतुर्थी, तर म्हटलं सकाळ सकाळ मग मस्त असं हळदीचं लेपन लावावं. तर मी हे असं मस्त टाकत असते. आणि ह्यानी खूप पॉझिटिव्ह एनर्जी राहते आपली. जेवढे आपलं दार मस्त असं म्हणतात ना की जेवढं सुंदर स्वच्छ वगैरे असेल तशी लक्ष्मी आपल्या घरात येते नांदते. तर म्हणजे नाही काय आकर्षित होते. त्यामुळं मी असं लेपन वगैरे करायचं मला पण खूप छान वाटतं असं करायला. आणि इथे बघा आता मी म्हटलं देवारा म्हणजे हे करून घेते, स्वच्छ करून घेते. तर आठवड्यातून नाहीतर माझं गुरुवारचं वगैरे मी अशी साफ करत असते. पण या गुरुवारी मला शक्य झालं नव्हतं. तर म्हटलं आज गणेश जयंती आहे तर या निमित्ताने माझं परत एकदा मंदिर परत साफ होऊन जाईल. तर मी परत एकदा बघा सगळे देव वगैरे सगळे स्वच्छ करायला घेतलेत. आणि जो देवाची जो कपडा होता लाल कपडा तो मी आता धुवायला म्हणजे वॉश करायला घेतला आहे. आणि आता दुसरा नवीन आता लाल कपडा मी आता टाकून घेते. ते झाल्याच्या नंतरला बघा आता मी आमचे कुलदैवत खंडोबा त्यांची मी आता मस्त अशी फ्रेम आहे ती मस्त असं स्वच्छ करून घेते. स्वच्छ कपड्याने असं मस्त पुसून घेतलं आहे. आणि श्री स्वामी समर्थांचा त्यांची पण माझ्याकडे फ्रेम होती. तर आणि हे कुबेर महाराज त्यांना पण असं मी मस्त असं स्वच्छ करून स्वच्छ कापडाने पुसून घेतलं आहे. आणि अगोदर म्हटलं हे ज्या काही फ्रेम आहेत मी त्यांना स्वच्छ करून पहिले ते लावून घेते. आणि मग अशा प्रकारे ही माझी कुलदैवत सप्तशृंगी देवी त्यांना पण मस्त असं स्वच्छ करून घेतलं आहे. श्री स्वामी समर्थांचं पण माझ्याकडे एक मूर्तीसारखंच आहे. तर मी हे विकत घेतली होती ऑनलाईन. तर मला खूप छान वाटलं होतं तर मला पाहिजे होती तर मी ती घेतली. आता मोरपीस आहे माझ्याकडं. आणि असे खूप मी मोरपीस घेऊन आली होती CSTवरून. पण लावलेच नव्हते मी, असेच फ्रीजवर असे शोपीस म्हणून ठेवले होते. तर म्हटलं आज ना नाही किती काही झालं तरी मी तो मंदिरातच ठेवणार आहे. हे श्रीयंत्र मी हे लावलं होतं. तर इथे बघा आता मी गणपतींना आता मी मस्त असं स्वच्छ पाण्याने आणि दुधाने मस्त असं स्वच्छ करून घेणार आहे. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः मंत्र बोलून मस्त अशी त्यांची
मी स्वच्छ करून घेतलं आहे आणि ते जे पाणी जे मी स्वच्छ त्या ताटात म्हणजे त्यांना स्वच्छ केलं होतं तेच पाणी मी तुळशीला वाहिले आणि मस्त असं तुळशीलाही पाणी घालून मी त्यांचाही मस्त असं नमस्कार केला आहे। आणि इकडं बघा मी आता ताकही स्वच्छ करून घेतले होते आणि तेही आता मी मस्त असं मंदिरात लावते। तर इथे बघा बाळकृष्ण तर त्यांना वस्त्र घालत होती, तर मस्त असं त्यांचं वस्त्र होतं, एक मोठं पण आहे आणि एक छोटं पण मी घेऊन आली होती। तर हे बघा किती छान वाटतंय, मस्त असं त्यांना घातलं होतं तर मला खूप क्यूट वाटत होतं। आणि ॲक्च्युली दिवा आधी लावतात, दिवा लावल्यानंतर देवांची पूजा स्टार्ट करायची असते, पण काय झालं मी आधीच देव वगैरे स्वच्छ करायच्या ह्याच्यात बसली आणि मग त्यानंतरला आता मी दिवा लावला। तर दिवा लावल्याच्या नंतरला मस्त असं सगळ्यांना हळद कुंकू वगैरे सगळ्यांना असं लावून घेत आहे। मग त्यानंतरला मस्त असं सगळ्यांना लावून घेतल्यानंतरला मला असं हळद कुंकू लावून घेतला आणि किती छान वाटतं असं हळद कुंकू लावल्यावर, मला तर खूप असं भारी वाटतं आणि मी खूप आवडीने असं सगळं करत असते। मला खूप आवडतं देवांची पूजापाठ वगैरे करायला। आणि बघा मी ह्याच्यामध्ये भीमसेन कापूर वगैरे हे मिक्स करत आहे, ते माझं धूप आहे आणि धूप मी धूप म्हणजे हे करत असते, प्रज्वलित करत असते देवासमोर आणि अगरबत्ती शक्यतो मी घराबाहेर आणि तुळशीमध्ये लावत असते। तर बघा असं मी मस्त अशी पूजा करून घेतली आहे। तर किती मस्त वाटतं आणि मी ना फुलं वगैरे म्हणजे राहून गेलं माझ्याकडून आणायचं, म्हणजे आदल्या दिवशी मी खाली गेली नव्हती बाजारात आणि सकाळी जायचं म्हटलं तर काही जाणं झालंच नाही, तर मग म्हटलं जाऊ दे। तर इथे पहा मी आता रांगोळीची तयारी करते आणि मला रांगोळी काढायलाही खूप आवडतं। तर असं खूप काही गोष्टी आहेत की मला ते खूप आवडतं, मी ते खूप आवडीने करत असते। तर मस्त म्हटलं की आता छान अशी रांगोळी काढून घ्यावी, तर जे सुचलं ते मी काढलं बघा आणि मस्त अशी रांगोळी म्हटलं पटकन अशी काढून घेते आणि मग दाराबाहेर पण काढते। तर अशी इथे माझी रांगोळी झाली होती आणि म्हटलं आता दाराबाहेर पण काढून घेते। तर दाराबाहेर मला जास्त शूट करता आलं नाही, बाहेर सगळ्यांची कशी ये जा वगैरे चालू होती आणि कॅमेरा पकडायला पण कोणी नव्हतं, मी एकटीच होती। तर कसं स्टँड घेऊन तर बाहेर तर मी ठेवू शकत नव्हते, तर मग जेवढं शक्य झालं तेवढं मी शूट करून घेतलं आणि बस एवढंच मी जशी जमली तशी मी काढली रांगोळी। तर बघा अशी सिंपलशी मस्त अशी बाहेर काढली होती आणि मस्त अशी बघा रांगोळी झाली आहे। तर मस्त असं वाटतं जेव्हा बाहेर रांगोळी वगैरे असते तर असं प्रसन्न असं वाटतं। आणि बघा दिव्यामध्ये मस्त अशी मस्त असं फूल तयार झालं होतं, तर बघा किती भारी वाटत होतं। आणि या फुलचं महत्त्व काय आहे ते कमेंटमधून सांगा मला, कोणी कोणाला माहिती असेल तर। पण असं म्हणतात की जर फूल तयार झालं असेल किंवा दिव्यामध्ये काही आकृती तयार झाली असेल तर म्हणतात की देवापर्यंत आपली पूजा पोहोचली आहे किंवा देव आपल्या सोबत आहेत असं म्हटलं जातं। तर आता जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं। ते मी आता दुपारच्या तयारीला लागली, तर सकाळपासून काही नाश्ता वगैरे केला नव्हता, तर म्हटलं आता मग खूप भूक लागली तर काहीतरी बनवावं। तर आता नाश्ता तर केला नाही, तर दुपारी तर नाश्ता करू शकत नाही, तर मस्त अशी भाजी निवडून घेतली आणि मग मस्त असं म्हटलं आता पटकन बनवून घेते भाजी। तर सगळ्यांची बनवण्याची पद्धत कशी वेगवेगळी असते आणि इथे बघा कांदा चिरताना माझ्या डोळ्यात इतका झोंबायला लागला कांदा आणि कांद्याने मला इतकं रडवलं बघा तर इतकं असं डोळे झोंबत होते माझे बापरे। आणि इथे मी मस्त असं कांदा टमॅटो मिरची हे सगळं मी आता टाकून घेते। तर सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते, मी तरी अशाच पद्धतीने बनवते, तरी मला खूप म्हणजे म्हणतात ना की ज्याला त्याला आपापली पसंत आवडते, तर मला असंच आवडतं। मला म्हणजे ना फक्त मिरची आणि लसूण तर तेवढंच टाकून होत नाही, तर मला कांदा टमॅटो मिरची ही लागतेच मेथीमध्ये, तेव्हा ती मला भाजी खूप आवडते। आणि मस्त असं भाजी करता करता मी किचन ओटाही लगेच साफ करून घेते, म्हणजे जेणेकरून थोडंसं बरं वाटतं की काम करायला।
आणि मस्त अशी भाजी वॉश करून घेतली आहे आणि मस्त असं बनवून घेते आता। इथे बघा चपाती भाजी माझी झालेली होती, मस्त अशी चपाती आणि मेथीची भाजी। वाव, कोणाकोणाला अशी आवडते मेथीची भाजी आणि चपाती, मला तर खूप प्रचंड आवडते। आणि मस्त म्हटलं आता चला जेवून घेऊया। तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। तर चलो बाय बाय, धन्यवाद।